बोर्ड परीक्षेसाठी कोणती पेनं वापरावीत या संदर्भाचा जो आपण रील बनवली होती त्या रीलला 1,62,000 व्ह्यूज मिळाले। 3 पेनं कोणती, तर पहिलं आहे ऑक्टेन, त्यानंतर मी पेन सांगितलेलं तुम्हाला तुमचं फेवरेट असेल ऑक्स, दुसरं आहे पेंटॉनिक। ही 3 पेनं आणि ही तिन्ही पेनांची प्राइस फक्त 10 रुपये आहे। ती तुम्ही आता आपल्याला बघायचं आहे बोर्ड पेपर मध्ये आपल्याला पेन्सिल कोणत्या वापरायच्या। तर माझ्याकडे ह्या 5 तऱ्हेच्या पेन्सिली आहे। बघा पेन्सिल तुम्ही कोणतीही यूज करू शकता, परंतु माझं एक पर्सनल ओपिनियन काय आहे पेन्सिली संदर्भात ते तुम्हाला मी सांगतो। तर आपली पहिली पेन्सिल आहे नटराज। नटराज मध्ये डार्कनेस आहे। नटराज ही पेन्सिल फक्त 5 रुपयाला आहे। नटराज कंपनीची एक पेन्सिल आहे ती म्हणजे अप्सरा आणि ही सगळ्यांची फेवरेट अप्सरा आहे। ही फक्त तुम्हाला 6 रुपयाला मिळेल। नटराज मध्ये डार्कनेस कमी आहे आणि अप्सरा मध्ये जास्त आहे। एक डॉम्स कंपनीची 6 रुपयाला ही पेन्सिल मिळते। युवाचे 2 पेन्सिल आहे। आता युवाची ही जी पेन्सिल आहे अल्ट्रा डार्क आहे आणि ही तुम्ही वापरू शकता, डार्कनेस छान आहे। आणि त्यानंतर युवाची ही जी पेन्सिल आहे ही सुद्धा डार्क आहे, पण ही पेन्सिल 10 रुपये आहे आणि ही पेन्सिल 7 रुपये आहे। अप्सरामध्ये ना एक डिसएडव्हान्टेज आहे, ते म्हणजे डॉमच्या पेन्सिल सारखा ह्याला इथे इरेजर नाही। जर पेन्सिलला इरेजर असेल तर ती पेन्सिल सर्वात बेस्ट आहे, कारण आपला टाइमवर। एक लक्षात ठेवा, लीड पेन्सिल बघितलं तर लीड पेन्सिल मध्ये अजिबात तुम्हाला डार्कनेस दिसणार नाही, हे एक डिसएडव्हान्टेज आहे। त्यामुळे लीड पेन्सिल वापरण्याच्या भानगडीत पडू नका। तुमची आवडती पेन्सिल आणि बोर्ड एक्झामला तुम्ही कोणती पेन्सिल वापरणार त्याचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं। थँक्यू।